मॅच मध्ये तो ठरलाय मॅच ऑफ द हिरो विवेक. त्याला ठिकाणी आपण जरूर सन्मानित करणार आहोत. चला विद्यमान मॅच कडे जाऊयात. एका बाजूला वरल संघ आहे, त्यांच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये तळेगावचा संघ दाखल झालाय. तळेगाव संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. वरल संघाचे प्रारंभिक जोडी अभिषेक आणि त्यांच्या बरोबरीने मितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वरल संघाचा आपण नेहमीच उल्लेख केलेला आहे. हा असा एक गाव आहे ज्याने नेहमी चांगले खेळाडू असतील ते प्रोड्यूस केलेले आहेत. खो खो मध्ये या गावाचा आपण नेहमीच दरारा पाहिलेला आहे. अगदी राज्यस्तरीय बरेचसे खेळाडू या गावातून खेळताना आपण पाहताय. आणि स्ट्राईक हँडलेला जर पाहिला बॅटर अभिषेक खो खोचे एक उत्तम खेळाडू आहेत. आणि मी जसा उल्लेख केला की वरळ गावाचा नेहमी आपण वारंवार उल्लेख केलेला आहे की या गावाने चांगले खेळाडू या क्रिकेटच्या पटलावरती असतील किंवा इतर अनेक खेळामध्ये प्रोड्यूस केलेले आहेत. या मॅचचा पहिला बॉल अकू टप्प्याचा बॉल होता. तेज तर्रा चेंडू पंचांकडे पाहिलं. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. पहिला चेंडू पाहिलं तर अभिषेक थोडेसे शफल झाले आणि पॉवर प्ले मध्ये ऑनसाइडला बरोबर पहा एक खेळाडू काऊ कॉर्नर रिझन मध्ये तैनात केला गेलाय. आणि डीप मध्ये दुसरा खेळाडू जर तुम्ही पाहिलात तर बरोबर तो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये उभा केला गेला. त्यामुळे हे दोन खेळाडू सोडून पहिल्या चेंडूवरती अभिषेकचा मनसुबा होता. अगदी फ्रंट ऑफ द विकेट आले. ऑन साइडला खेळत असताना जस्ट स्विंग अँड मिस पहिला चेंडू आला डॉट. पॉवर प्लेचं पहिलं षटक. दुसरा बॉल यावेळी चेंडू हवेमध्ये खेळलाय. काऊ कॉर्नरचा खेळाडू बॉलला जज जरूर करेल मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. अभिषेकच्या बॅटमधून हाय अँड हँडसम 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती आपण गोलंदाज श्रवण करून वार पाहिला मात्र इथे दुसऱ्याच बॉलवरती अभिनय केले पलटवार. बॉल त्याच्या रडार मध्ये आला बरोबर मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड आणि बॉलला सरळ भिरकावून दिलं काऊ कॉर्नरच्या बरोबर डोक्यावरून. 6 धावांसाठी स्टँड मध्ये डिपॉझिट. दुसऱ्याच बॉलवरती षटकार आलाय. पॉवर प्लेच्या खेळचं सुरू आहे. इथे फुलर लेनचा बॉल होता. या बॉलसाठी खेळाडू डीप मध्ये तैनात. जोपर्यंत बॉलला फेकतील तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव. दुसरी धाव घेण्याचा मितेचा जरूर मनसुबा होता. नॉन स्ट्राईक वरून नकार आला. आणि जसा मगाशी आपण उल्लेख केला की दोन्ही बॅटर मधला ताळमेळ मैदानाच्या आतमध्येच सुरक्षित चांगल्या रीतीने असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी दोन्ही गाडी एकाच पटरीवरती येतात त्यावेळी अपघात आणि निश्चित आपण पाहिलेला आहे. इथे फटका खूप सुरेख होता मात्र जाळं विणलं गेलं बरोबर. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहे. काऊ कॉर्नर हे दोन खेळाडू बाउंड्री लाईन डिफेंड करण्यासाठी तैनात. 6 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी आणखीन एक बॉल पाहिला तर हवेमध्ये खेळलाय मागे डीप मधून. जोपर्यंत खेळाडू बॉलची फेकी करतील तोपर्यंत इथे 2 धावा आल्यात. आणि या 2च्या साह्यानं सिद्धेश काप जे आमच्या बरोबर स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत आम्हाला सांगतायत धावा झाल्यात 9. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 मध्ये 9. श्रवण गोलंदाजी ट्रॅक वरती एक बिग हिट जरूर आला. त्याच्यानंतर अगदी आतापर्यंत बॅटरला जागा दिलेली नाही. चांगल्या अॅक्युरेसीने गोलंदाजी बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जरूर जज करतायत. जजमेंट खूप चांगला इथे टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. मितेश बॅक टू द डगआउट. विकेटचं बटन. मयूर झेल खाली होते. खूप चांगलं जजमेंट केलं आणि पहिला हादरा लागला टीम वरळला. पहिल्या षटकाचा एकंदरीत आपण खेळ पाहिला तर पहिला चेंडू डॉट आला. त्याच्यानंतर अभिच्या बॅटमधून आलेला पलटवार सिंगल डबल आणि त्याच्यानंतर आलेली विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये पारस बाईत दाखल झाले शेवटचा आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अंतिम षटक. आता नवीन बॅटर आल्यानंतर बघा इथे क्षेत्ररक्षणामध्ये काही प्रमाणात बदलाव केला जाईल का मैदानाच्या आतमध्ये तीच चर्चा गोलंदाज श्रवण करत असताना आपण पाहताय. मॉडर्न क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलेलं आहे बघा 90चं क्रिकेट होतं त्यावेळी तुमचं कीपर क्षेत्ररक्षण सजवायचा. मात्र आताच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये गोलंदाज सांगतो की मला या पद्धतीचं फिल्डिंग हवंय. आणि सध्याच्या घडीला जसा नवीन बॅटर पारस स्ट्राईक हँडला आला पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असताना बरोबर फ्रंट ऑफ द विकेट जो खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात होता त्याला लॉंग ऑफला पाठवलाय. थोडंसं वाईडिश आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिड विकेट तैनात. पारससाठी बरोबर ऑनसाइडला एक्स्ट्रा प्रोटेक्शन दिलं गेलंय. श्रवण गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू. त्याने अंपायरला सांगितलं की मी शेवटचा बॉल राऊंड द विकेटने घेऊन येईल. इनॅट क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पारस दाखल. धावफलकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 9 धावा स्कोर कार्ड वरती. अकू टप्प्याचा बॉल होता. वेळ ट्रान्सफर केला. चेंडूला डिस्पॅच केलं मात्र घोषांकित झोन मध्ये चेंडू जाईल. 1 धाव मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या खेळी धावफलकावरती धावा आहेत. लॉस ऑफ 1. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये.
चला मित्रांनो, विनंती आहे, टीम मीटिंग घेऊ नका. बघा, तुमच्याकडे 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा उद्या वेळ आहे. त्या वेळेमध्ये जे काही निर्बंध घालून गेले त्याच्यावरती प्लीज आपण खेळण्याचा प्रयत्न करूयात. त्याचबरोबरीने मैदानाच्या बरोबर समोर जो गेट आहे त्या ठिकाणी ज्यांनी गाड्या पार्क केल्या असतील ते सर्वांना विनंती आहे, तिथे थोडासा अडथळा निर्माण होते. त्यामुळे जिथे गाड्या लावल्या असतील, ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी प्लीज त्या गाड्या थोड्याशा बाजूला करा. ही आमच्या आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती असेल. चला, येण्या जाण्यासाठी त्या ठिकाणी अडथळा होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जे मैदानावरती खेळाडू प्रेक्षक ज्यांच्या गाड्या बरोबर गेट समोर असतील त्यांनी प्लीज थोडंसं बाजूला करत असताना आम्हाला सहकार्य करा. चला, तळेगाव टीम इतका वेळ घेऊन नाही चालणार, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण डे लाईट मध्ये संपूर्ण स्पर्धा कव्हर करत आहोत. मग अशी मनोज सर यांनी देखील खूप चांगला उल्लेख केला की वेळेबरोबर ते आम्हाला पुढे जाणं हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण वक्त किसी का गुलाम नाही होता, वेळ कुणाचीच गुलाम नाही. आणि या पद्धतीच्या स्पर्धा आपण फार कमी पाहिलेल्या. त्यातल्या त्यात VRC संघाचं मी पुन्हा एकदा कौतुक करेन की युट्यूब लाईव्ह स्पर्धा खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मात्र या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. आपण सर्वजण पाहत आहे, स्वर्गीय बबनजी चाचले साहेब यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक 2026 पहिलं वर्ष युट्यूब लाईव्हचं. आणि उत्तरोत्तर ही स्पर्धा जी आहे ती अशीच प्रगती करत राहू यासाठी प्रत्येक खेळाडूला, संघाला आणि जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत त्यांना विनंती आहे, प्लीज आपलं सहकार्य हे तेवढंच महत्वाचं आहे. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. गोलंदाजी ट्रॅकवरती बदलाव. मयूर धाडवेच्या हातामध्ये बॉल आणि स्ट्राईक एंडला पाहिलं तर अभि त्याच्या बॅटमधून आलेला होता एक षटकार. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, इथे स्वतः जज करतो या बॉलला, झेल टिपला गेला आणि आणखीन एका विकेटचं पतन, फलंदाज गॉन. चला, टीम मीटिंग घेऊ नका, कारण क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो वेळ जी आहे ती मिनिटामध्ये नाही मोजली जात, इथे सेकंदाला महत्व आहे. तुम्ही त्या अँजेलो मॅथ्यूजला आठवा, काही सेकंदाचा उशीर झाला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 40 आहे टाइम आउट. या नियमाअंतर्गत शिकार होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तो एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे विनंती आहे की इथे वेळ आहे ती मिनिटामध्ये नाही मित्रांनो, सेकंदामध्ये मोजली जाते. त्यासाठी तुम्ही सहकार्य करा प्लीज. नवीन बॅटर मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि याआधी जर पाहिलं तर हे चित्र थोडंसं बऱ्याचदा कमी बघायला भेटतं. मनोज आघाडीला येतो, मात्र इथे मनोजला मागे ठेवलं, ही या संघाची वेगळी रणनीती आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मयूर धाडवे आहे, तो कटर गोलंदाजी खूप चांगली करतो. त्याच्याकडे स्लोवर वन आहे, रॉंग वन आहे, कटर करतो, इन स्विंगर आहे. त्यामुळं जर तुम्ही व्हेरिएशन पाहिलं त्याच्या भात्यामध्ये प्रत्येक चेंडू आहे. पहिलाच बॉल पाहिलं तर त्याला माहिती होतं की अभिला इथे वेग देणं माझ्यासाठी धोकादायक ठरेल. त्याने वेग कमी केला. अभिला सांगितलं की तुला ताकद लावावी लागेल. फटका फसला आणि तिथे आलेली एक मच निडेड विकेट. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्याचे बॅटर आहेत. तुमच्याकडे बघा टायमर लावलेला आहे, 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट नाही झाली तर मग तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला सर्कलमध्ये उभा करावा लागेल. मनोज मैदानामध्ये आले आणि मनोजने मैदानाच्या बाहेर बॉलला पाठवलं. पहिलाच बॉल वरती अगेन्स्ट मयूर आला इथे षटकार. मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की मनोज डावखुऱ्याचे बॅटर आहेत, या संघासाठी नेहमी सलामीच्या भूमिकेमध्ये आपण पाहता, पण इथे त्यांना 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये आणलं आणि आल्या पहिल्याच बॉलवरती ते असरदार सादर झालेत. पहिल्याच बॉलवरती मयूरच्या अगेन्स्ट त्यांनी षटका ठोकलाय. दुसरा बॉल अगेन लाप केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक बॉल जज करतोय. यस, पहिला बॉलवरती षटकार आणि इथे मयूर सांगतोय मनोज तुला आता माघारी परत जावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या मैदानावरती संयम हा फार महत्वाचा आहे. प्रत्येक बॉल म्हणजे जसं म्हटलं जातं की प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, प्रत्येक वेळ ही सारखी नसतो. तो क्रिकेटच्या मैदानावरील प्रत्येक चेंडू हा सारखा नसतो. तुम्हाला खराब चेंडू पिक करून त्याच्यावरती हल्ला चढवायचा असतो, चांगल्या चेंडूला सन्मान, सिंगल डबल, दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग इन टेनिस क्रिकेट. आणि इथे पहा षटकार आल्यानंतर मनोजला तो मोह नाही आवरला. ऑन साइडला परत एकदा मयूरच्या अगेन्स्ट हल्ला चढवत असताना गडी बाद झाले आणि आता नवीन बॅटर दिशांत शेटगे मैदानाच्या हातामध्ये दाखल झालेत. या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. कभी खुशी कभी गम. पहिला चेंडू विकेट, षटकार, विकेट. पुन्हा एकदा आता मयूर निघालाय. यावेळी दिशांत आलेच, पहिल्याच बॉल हवेमध्ये खेळले, क्षेत्ररक्षक समोर आहे, त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी आणखीन एक बिग हिट षटकार. क्या बात आहे मैदानावरती. आता दिशांत पुन्हा सांगतोय की तू शेर तो मै 1.25 शेर. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, षटकार गेला, विकेट आली, पुन्हा षटकार आलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. हे क्रिकेटचं द्वंद्व आहे. प्रत्येक चेंडूवरती मैदानावरती येणारा खेळाडू स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानावरती दाखल होतो,
मात्र परिस्थिती ही लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं. पहिला चेंडू षटकार, आणखीन एक चेंडू हवेमध्ये, इथे विकेट येईल का? क्षेत्ररक्षक आलाय, जजमेंट चुकलं. थोडस पुढे बॉल होता आणि पायानं अडवत असताना इथे 2 धावा आल्या. 2च्या साह्यानं धाव फलकावरती धावा जर पाहिलं तर धावा झाल्या 24-24 या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मयूर थोडासा महाग ठरला, विकेट आलेत, मात्र त्याच्या बरोबरीने मोठे फटके आले. त्यावेळी स्वतःला चेक केलं आणि इथे पहा गुडलेस पाठवते बॉलला हाताला बाहेर काढलं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. धावफलकावरती धावा 24-24, गडी बाद झाले 2. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूची कहाणी मैदानामध्ये पाहण्या अगोदर घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्वर्गीय बबनजी चासले यांच्या स्मृतीनिमित्त या टेनिस क्रिकेटचा थरार. चला 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉल हाताळण्यासाठी तळेगाव संघ तुमच्याकडे 9 मिनिटाचा अवधी आहे आणि येणारे 6 बॉल हाताळण्यासाठी तुमच्याकडे 4 मिनिटाचा वेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावरती वेळेचं समीकरण फार मोठं आहे. आपण नेहमी पाहिलेलं आहे, क्रिकेटने नवीन या रूल इंट्रोड्यूस केला, टाइम आउट. त्याच्या अंतर्गत बऱ्याचदा वेळेवरती निर्बंध आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर मी पुन्हा एकदा आपल्याला सूचित करेल, जीटीसी अंतर्गत पहिली युट्यूब लाईव्ह स्पर्धा VRC संघाने यावर्षी भरवली आहे आणि अशा पद्धतीचं आयोजन नेहमी व्हावं यासाठी खेळाडूंचं आणि संघांचं सहकार्य हेही तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती होऊया. मनोज आलेत. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक. यावी फटका हवेमध्ये खेळलाय, जरूर फटका फसलाय, उंची जास्त लांबी नाही या बॉलवरती. इथे टिपलाय झेल आणि संपलाय पारीसचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन. चला नवीन फलंदाज थोडस घाईने या. मैदानावरती सातत्याने पाहिलं तर गोलंदाज आणि फलंदाज याच्यामधलं द्वंद्व सुरू आहे. मी वरचढ की टू वरचढ याच्यामधली लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका चेंडूवरती मोठा प्रहार येतोय, फलंदाज बाद होतोय. इथे या संपूर्ण सामन्याचा विचार केला तर सिंगल डबल फार आपण कमी पाहिलेले आहेत. इथे प्रत्येक बॉल हवेमध्ये खेळण्याचा, बिगिट करण्याचा प्रयत्न होतो. आपण सुरुवातीलाही उल्लेख केला, ज्यावेळी विकेट मैदानावरती सातत्याने जात असतात त्यावेळी साझेदारी, भागीदारी, तुमच्यामधली पार्टनरशिप बिल्ड होणं हे देखील मैदानामध्ये तेवढंच महत्वाचं आहे. आता नवीन बॅटर किशोर आरेकर मैदानावरती दाखल झालेत. त्यांच्या साथीनं दिशांत शेटगे यांना आपण पाहतोय. आता येणाऱ्या संपूर्ण मॅच मध्ये जर पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 11 बॉल मध्ये कशा पद्धतीने वरचा संघ खेळ करेल. आणखीन एक बॉल हवेमध्ये खेळला, लाफ्ट केलंय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, वेल जज, वॉट अ कॅच. आणि इथे खूप चांगला झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद, विकेटचं बदान. ऋतिकने खूप चांगला झेल टिपला आणि मगाशी जसा कॉमेंट्री बॉक्स मधून उल्लेख झाला की गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ जर असेल तर मैदानावरती गोलंदाजी ही देखील त्या दाटणीची पाहायला मिळते. इथे पहा फटका खेळला होता, त्याच्या बरोबरीने क्षेत्ररक्षण त्याच ताकदीचं पाहायला मिळेल. फलंदाज बाद झालेले आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जितू वतारी, आता जितेंद्र वतारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण मगाशी उल्लेख केला की सिंगल डबल ही तितक्याच महत्वाच्या आहेत. हल्ली क्रिकेटच्या मैदानावरती आणि त्यातल्या त्या टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाज आहे तो बिगेट काढण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला समजावं लागेल की मैदानावरती येत असताना आता मात्र 7व्या क्रमांकावरती जितू मैदानावरती दाखल झाले. थोडंसं घाई करा प्लीज, कारण असूनही या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर निर्धारित बरेचसे सामने शिल्लक आहे. डे लाईट मध्ये संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करत आहोत आणि आता धावफलकाचा एकंदरीत विचार केला तर मागच्या 2 चेंडूवरती आले 2 विकेट. म्हणजे इथे गोलंदाज मनोजवर हॅट्रिक बॉल, या बॉलला सोडून दिलाय आणि इथे गोशांकी झोन मध्ये बॉल निघून जाईल. अंपायर सांगतात इथे वाईट +1 अशा 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि धावांचा जो ग्राफ आहे तो एकंदरीत जाऊन पोहोचेल 26च्या घरामध्ये. ओव्हर क्रमांक 3चा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती एकंदरीत धावा पाहिल्या तर सुयोग्य स्थितीमध्ये वरलचा संघ आहे. मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं तर विकेट जास्त गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं ही इनिंग पुढे नेता हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. जितूसाठी हा बॉल हलक्या हाताने केवळ स्टीअर केलं, बॉलर बॅक ड्राईव्हचा फटका आलाय. स्टेट चुकी झाली आणि क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार.
जितूच्या बॅटमधून आलाय यावी वेलकम फोर चौकार. चौकाराने रणसंख्येला आला. आकार धावांचा आकडा आहे तो 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. तुम्हाला चुका कमी कराव्या लागतात. आपण सुरुवातीला ऐकलं होतं की एरर इज अ हॉरर. चुकी म्हणजे भीती. एक एक धाव ही ज्यावेळी तुम्ही इनिंग क्रमांक 2 मध्ये मैदानावरती उतरणार त्यावेळी एक एक धाव जी आहे ती तितकीच महत्वपूर्ण आहे. 4 धाववाल्या क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. जितूसाठी नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू हवेमध्ये खेळलाय. मागे स्वीपर कव्हर रिझन मध्ये खेळाडू आहे. जजमेंट चांगलं. मात्र जर आपण पाहिलं तर रेषेच्या मागे लाईनच्या मागे ते झाले आणि इथे अंपायर सिग्नल येईल 6 धावांसाठी. यावेळी आलाय हा षटकार. बघा फटका खूप चांगला खेळले होते. बॅकफुटला जात असताना जागा बनवली होती. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक जरूर होते. मात्र त्यांचा पाय जर पाहिला तर तो बाउंड्री लाईनची जी लाईन आहे त्या लाईनच्या मागे गेला आणि मागे जे आमचे पाठीराखे बसले त्यांनी सांगितलं की हा 6 धावांसाठी षटकार आहे. रणसंख्या 36. 36च्या घरामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. यावेळी आखूड टप्प्याचा बॉल होता. थोडासा मागे ठेवला बॉलला. ऑन साइडला खेळायचा होता. जस्ट स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता इथे आपण गोलंदाज मनोजच्या माध्यमातून पाहिली. 1 बॉल लेफ्ट. शेवटचा चेंडू आहे षटकातील शिल्लक. चला युवा सर आणि मालूक दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. या वेट ट्रान्सफर केला. त्याच्यानंतर बॉलला चाप केलं. बॉल घोषांकित झोन मध्ये गेल्याचा सिग्नल अंपायरचा आपल्यापर्यंत आला. इथे एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या साह्यानं 37 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 येईल. त्या अगोदर आपण युवा स्टार आणि मालूक दोन्ही संघाचे संघनायक तुम्हाला विनंती असेल आपण टॉससाठी या. चला विनंती आहे. तुमच्याकडे 4 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. तळेगाव संघ 4 मिनिटांमध्ये जर 6 बॉल कंप्लीट नाही झाली तर मग 38 सर्कलच्या बाहेरून तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल. युवा स्टार आणि मालूक दोन्ही संघाचे संघनायक कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 37 धावा हा वरद संघाचा आकडा आपण पाहताय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऋतिक या गोलंदाजाला पाचारण केलं गेलंय. 4 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. 4 मिनिटांमध्ये ही 6 बॉल फेकून नाही झाले तर मग आमचे स्कोरर सांगतील की आता एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये बोलवावा लागेल. पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलटाच होता. फटका फसलाय. यष्टांच्या मागून यष्टीरक्षक स्वतः गेलाय आणि इथे दिशांच्या खेळीचा अंत झालाय. आणखीन एक हादरा लागलोय वरद संघाला. फलंदाज बाद. मागचा चेंडू पाहिला तर फुलटाच होता. ऑन साइडला खेळत असताना इथे प्रॉपर टायमिंग नाही करता आलं. दिशांत माघारी परत असताना आता नवीन कॅन्डिडेट मैदानाच्या हातामध्ये दाखल. राज आंबेकर इनॅट 8व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी ते मैदानामध्ये आलेले आहेत. शेवटचे 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. सदोतीस धावा स्कोर कार्ड वरती वरद संघाच्या. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने. राजसाठी पहिला बॉल. खडे खडे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे पण जागेवरती होते. केवळ चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न झाला. जसं मगाशी आपण उल्लेख केला पदल आली ते फुटवर्क दोन्ही पायामधला ताळमेल याही फलंदाजासाठी फार महत्वाच्या गोष्टी असतात. इथे खडे खडे जागेवरून फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होत असताना वेगाने यावी गोलंदाज ऋतिकने बीट केला आणि हा दुसरा चेंडू आहे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट डिलिव्हर झालाय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. चेंडू हवेमध्ये खेळलाय. लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहे. जेल ड्रॉप. जेल सोडला गेलाय. जितून स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि एक धाव ही वरद संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना धावांचा ग्राफ आहे तो जाऊन पोहोचेल 38 घरामध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावा या षटकामध्ये आलेल्या नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर मयूरच्या अगेन्स्ट षटकार आला. त्याच्यानंतर मनोज आले. मनोजच्या अगेन्स्ट एक आपण चौकार पाहिला होता. मयूरला एक षटकार. श्रवणला एक षटकार. ऋतिकने आतापर्यंत 3 बॉलमध्ये अक्षरशः बॅटिंग साईडला रोखून ठेवलाय. लोअर फुलटॉस होता. फ्रंट ऑफ द विकेट फटकाला. क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली. बॉल बाहेर फरार. जितूच्या बॅट मधून आलाय. नशिबाची साथ आणि इथे येतोय 4 धावांसाठी चौकार.
धावफलकावरती तब्बल 42 धावा. जितूने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. फटका खूप चांगला होता. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावानं धावांचा जो वाढता ग्राफ आहे तो जाऊन पोहोचेल 42च्या घरामध्ये. शेवटचा 2 चेंडूचा खेळ शिल्लक. कुटप्पाचा बॉल यावी थोडेसे पुढे शफल झाले. अक्रॉस लाईन खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल वरती येईल दुहेरी धावेचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. यावेळी जितूच्या खेळीचा अंत झालाय. आणखीन एक फलंदाज बाद. चला फलंदाज थोडस घाईने या. शेवटचा आणि अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड होणं शिल्लक. धावफलकावरती एकंदरीत आपण धावा पाहिला तर धावांचा आकडा आहे 43च्या घरामध्ये. नवीन फलंदाज वेदल मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिल्या षटकाचा पहिल्या इनिंगचा एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत 23 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 23 चेंडूमध्ये धावफलकावरती 43 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाने जमवला, ज्याच्यामध्ये 7 धावांचं योगदान अभिषेकचं होतं आणि त्याच्यानंतर शेवटचा आणि अंतिम चेंडू धावफलकावरती 43 धावांची मोहोर. शेवटचा बॉल घेऊन यावेळी गोलंदाज निघालाय. समोरच्या दिशेने पाहिलं तर वेदल सायकेंडला बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे विकेट येईल का? पंचांकडे दाद मागितली. शेवटच्या बॉलवरती विकेट आलेली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावरती 43 धावा लगवायला. 44 इज अ टार्गेट. आता 11च्या सरासरीने या धावांचा पाठलाग तळेगाव संघाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. येणाऱ्या 4 षटकांची कहाणी ऐकण्या अगोदर घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक मध्ये जाऊयात युवा स्टार आणि त्यांच्या विपक्षामध्ये मालूक दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या.
थँक्यू. इथे पहा अभिषेक मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट आले. आग ओकणारी गोलंदाजी, राऊंड द विकेटने पुन्हा एकदा इन ऍक्शन. अजूनही खातं उघडलं नाही या ठिकाणी. इथे पहा अगदी पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी मात्र मागच्या दारातून झाली. आणखीन एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा हादरा लागतोय बॅटिंग करत असताना तळेगाव संघाला गान. ओबी ऑन हॅट्रिक या स्पर्धेमधील पॉवर प्ले मध्ये पहिले हॅट्रिक येईल का? पहिल्याच चेंडूवरती पहिले डॉट बॉल आला, त्याच्यानंतर लगातारचे 2 विकेट. आता नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल. हॅट्रिकचा बॉल गोलंदाज अभि पंचांच्या उजव्या बाजूने निघालाय. हॅट्रिक बॉल आहे, बॉलला लाभ केलं बिटवीन द गॅप, बॉल निघून जाईल. सीमारेषेच्या बाहेर फरार. इथे आलाय 4 धावांसाठी मच निडेड वेलकम 4 चौकार. चार धावाने येते मात्र टीम तळेगाव आपल्या धावांचा अकाउंट उघडतोय. पहिल्या 3 चेंडूवरती विकेट आले, डॉट बॉल गेले, त्याच्यानंतर एक राहत की सास. खूप चांगला फटका आपण प्रदीपांच्या बॅटमधून पाहिला. यावेळी एज अँड मिस बॉल निघून गेलाय. गोशांकित रिझन मध्ये इथे 1 धाव येईल. दाफलकावरती 5चा आकडा आपण पाहताय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक 11ची सरासरी गाठायची होती. पहिल्या 3 चेंडूवरती अक्षरशः जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये सध्याच्या घडीला उसळी आणि डाऊनफॉल सुरू आहे तेच मैदानावरती पाहिलं. पहिल्या 3 चेंडूवरती गोलंदाजाचा दबदबा, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर एक सिंगल. शेवटचा बॉल बॅटची फेस लवकर क्लोज झाली. नंतर चेंडू निघून गेला. अंपायर सिग्नल ओव्हर इज कम्प्लिटेड अँड आफ्टर कम्प्लिटेड ऑफ फर्स्ट ओव्हर दाफलकावरती धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. दाफलकावरती धावा आहेत 5. थँक्यू. चला वरचा संघ इतका वेळ घेऊन नाही चालला मित्रांनो. आपण वारंवार विनंती करत आहोत. आता बरोबर 13च्या सरासरीने बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅटिंग करायची आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 धावा दाफलकावरती आल्या. आता बरोबर 39 धावा येणाऱ्या 18 बॉलमध्ये करायच्या आहेत. पॉवर प्लेचे निर्बंध हटवले गेले, त्यामुळे सर्कलच्या बाहेर जसं उजव्या हाताचा मयूर स्ट्राईक एंडला, त्यासाठी बरोबर एक खेळाडू स्वीपर कव्हर मध्ये मागे ठेवला गेला. लॉंग ऑफ तैनात, दुसऱ्या बाजूला लॉंग ऑन. काऊ काउंटर जर पाहिलं तर थोडासा वाईडिश आणि स्क्वेअर लेग हे सर्कलच्या बाहेरचं खेळाडू क्षेत्ररक्षण एकंदरीत आपण मयूरसाठी पाहताय. दुसऱ्या बाजूला मयूरचा उल्लेख केला तर तळेगाव संघाचा वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये कहाणी 39 धावांची. हलक्या हाताने स्टेअर केलं, मनोज कडून चुकी झाली, बॉल मागे निघून गेला. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये या ठिकाणी परावर्तित केले गेले. मनोज त्या ठिकाणी होते, थोडीशी चुकी झाली आणि मैदानावरही जर आपण एकंदरीत पाहिलं तर ते नाराजीचे सूर जरूर पाहायला मिळतात. कारण प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे मयूरला जास्तीत जास्त स्ट्राईक एंड पासून दूर ठेवणं महत्वाचं आहे. मात्र चुकी झाली, मयूर स्ट्राईक एंडला आले आणि इथे जर पाहिलं तर या 2 धावेनं धावांचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचतो बरोबर 7च्या घरामध्ये. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. हलक्या हाताने किंवा स्टिअर केलं, खेळाडूला थोडंसं बीट केलं आणि 2 धावांची मोहर. दुसऱ्या धावीवरती जरी पाहिलं तर त्या ठिकाणी जितो आहे, जोपर्यंत बॉलला अडवतील इथे
एकापेक्षा अधिक इथे काही नव्हतं आणि धावांचा ग्राफ आहे तो 8च्या घरामध्ये आहे. एकंदरीत 2 गडी बाद झालेत आणि त्याच्यानंतर मयूर आणि त्यांच्या बरोबरीने प्रदीप या 2 बॅटरच्या खांद्यावरती तळेगाव संघाला सांभाळण्याची जबाबदारी, कारण पॉवर प्ले मध्ये तेवढ्या धावा आलेल्या नव्हत्या. आपण सुरुवातीला उल्लेख केला की 44 धावांना प्रत्युत्तर देत असताना पॉवर प्ले मध्ये चांगला खेळ होणं गरजेचं होतं. मात्र अभिची गोलंदाजी आणि त्याच्या समोर अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेलं आहे बॅटिंग लाईनअप आणि त्याच्यानंतर आता मात्र या 2 गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी. थोडस वायडीच्या बॉलला हातरलं, बॅटरच्या नजरेपासून दूर, बॅटपासून दूर, बॅटर थोडेसे मागे गेले होते आणि बरोबर त्याचा फायदा यावेळी राजने उचलला. इथे पहा डॉट बॉल आलाय. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती अजूनही 8 या आकड्यावरती संघर्ष करतोय धावांसाठी तळेगावचा संघ. यावेळी पंचांकडे अपील केली आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचं पतन, फलंदाज बाद. प्रदीपला माघारी परतावं लागेल आणि आता चल 8 धावा झालेल्या आहेत. 8. नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल. आता दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तळेगाव संघाला कुठेतरी समजणं गरजेचं आहे. आपल्या संघातील असा एक खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला मयूर, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी या संघाची आपण नेहमीच पाहिलेली आहे आणि त्याच्या मनगटात तेवढी ताकद आहे. तो मॅच फिनिश करण्याची क्षमता ठेवतो आणि त्याला स्ट्राईक एंडला आणणं ही तेवढंच गरजेचं आहे. यावेळी पहा स्लोअर अँड क्लेवर गती व्हेरिएशन. क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो तुमच्या गतीपेक्षा कृतीला नेहमीच महत्व दिलं गेलं. यावेळी फिंगर रोल केले, बॉलला मागे ठेवलं आणि आणखीन एक डॉट बॉल मात्र राजच्या खात्यामध्ये जमा झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू, शेवटचा बॉल. इथे पंचांचा इशारा आला, खराब चेंडू आहे. इथे अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावांचा एकंदरीत ग्राफ पाहिला तर तो 9च्या घरामध्ये आहे. 44 धावांना प्रत्युत्तर देत असताना अजून देखील 35 धावांची गरज. येणारे 13 चेंडू आणि करायचे 35 धावा. विशाल बैकर सर आलेले, त्यांचं देखील वेलकम, स्वागत आहे. यावेळी बॅटची फेस पहिल्यांदा क्लोज झाली, बॉल नंतर निघून आला. पहा इथे षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 35 धावांची कहाणी. जर एका बाजूला पाहिलं तर वरद संघ सुरुवातीला बॅटिंग करत असताना पहिल्या षटकापासून दमदार फलंदाजी राहिली, त्याच्यानंतर आता गोलंदाजी करत असताना 2 षटक खूप चांगले होते. चला वरद संघ जास्तीचा वेळ प्लीज घेऊ नका. चला वरद संघ प्लीज थोडस कॉर्पोरेट करा. बघा आपली स्पर्धा आहे आणि आपल्यासाठी VRCच्या माध्यमातून हे दमदार आयोजन आणि या आयोजन मध्ये खेळत असताना तुमचं सहकार्य आम्हाला लाभणं हे तेवढंच महत्वाचं आहे. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी बरोबर 35 धावा करायच्या आहेत. 17.50च्या सरासरीने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तळेगावच्या संघाला आणि मैदानावरती तळेगाव संघाच्या आशा तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत मयूर धाडवे हा मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. कारण या संघाचा असा एक खेळाडू आहे जो नेहमी मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत तळेगावचा संघ डगआउट मध्ये निश्चित असतो. आता गोलंदाजी ट्रॅकवरती बदलाव, वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन जितू वतारीच्या हातामध्ये चेंडू. पहिलाच बॉल विकेट काढण्याचा प्रयत्न, अंपायरचं कोणत्याही प्रकारचं सिग्नल आपल्यापर्यंत नाहीये, म्हणजेच व्हॅलिड बॉल आलाय. 11 मध्ये 35 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट ड्रामा सुरू आहे. एका बाजूला पाहिलं तर वरळचा संघ, दुसऱ्या बाजूला मोरिया बॉईज तळेगाव. मयूर साठी हा बॉल पॅड वरती होता आणि इथे अंपायर सिग्नल लेग बायच्या माध्यमातून 1 धाव ही तळेगाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल आणि धावांचा एकंदरीत आपण ग्राफ पाहिला तर तो आहे डबल डिजिट मध्ये 10च्या घरामध्ये. अजूनही 34 धावांची गरज. 10 मध्ये 34 धावा आहेत. आता हिंमत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल, कारण धाडस करणारे कधी घाबरत नाहीत, घाबरणारे कधी धाडस करत नाहीत. क्रिकेटच्या मैदानावरती ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. इथे बघा हिमतीनं खेळ मैदानावरती सादर करणं गरजेचं आहे. इथे आणखीन एक डिलिव्हरी जी आहे डॉटच्या माध्यमातून आली. येणारा एक डॉट बॉल हा मैदानावरती आता तळेगाव संघावरती तेवढंच दर्पण, तेवढंच प्रेशर बनवण्याचं काम करेल आणि त्यातल्या त्यात तुम्ही अशा एका फलंदाजाला रोखून ठेवलं. या संघाचा
असा एक खेळाडू जो एका हाती सामन्याला बदलण्याचा मनसुबा ठेवतो आणि त्याला मात्र आतापर्यंत जखडून ठेवण्यात गोलंदाजी करणारा वरलचा संघ जो आहे तो यशस्वीरित्या मैदानावरती सफल होत असताना आपण पाहताय. सर्कलच्या आतमध्ये सिलिमिडॉनला अडवलं, दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न, इथे अंपायर सिग्नल येईल, मयूरला माघारी परतावं लागेल आणि ज्या अशा मैदानावरती जिवंत होते कदाचित मयूरची विकेट आली आणि आता इथे मात्र तळेगाव संघावर आणखीन एक टांगती तलवार, फलंदाज बाद. चला नितेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. इथे षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत 2 बॉल या षटकामध्ये शिल्लक. जितून देखील कमालीची गोलंदाजी केलेली आहे. इथे प्रत्येक बॉलवरती त्यांनी ते अॅक्युरसी, लेंथ, लाईन परफेक्ट हाताळलेले आहेत आणि त्यातल्या त्यात या षटकामध्ये सर्वात मोठा उलटफेर म्हणजे मयूर धाडवीची विकेट आणि त्याच्यानंतर आता 8 चेंडूचा खेळ या सामन्यातील शिल्लक. राईट मुहूर्त विकेटने निघालाय. एखादा मोठा फटका शोधावा लागेल. आणखीन एक फुलर लेनचा बॉल. इथे बिग हिट करत असताना स्विंग अँड मिस, बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आला म्हणजे आता या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 7 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 7 मध्ये अजूनही करायचे 34-34. शेवटचा आणि अंतिम बॉल. यस, यावेळी आणखीन एक विकेट. हादरा क्रमांक इथे बसतोय. बॅटिंग करत असताना 5व्या का हादरा लागलाय. बॅटिंग करत असताना तळेगावच्या संघाला आणखीन एक फलंदाज गॉन. सहा मध्ये 34. चला 6 बॉल शिल्लक आहे. 34 धावांची गरज आहे. चला नवीन बॅटर या आणि त्याच्या बरोबरीने वरद संघ जास्त घाई करून जास्तीचा वेळ मैदानाच्या आतमध्ये आपण खर्च घालू नका. 6 मध्ये 34 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती एका मोठ्या फटक्याची नितांत गरज. कारण नॉकआउटचे मॅचेस आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत आहोत. अभि नाही तो कभी नाही. तुमचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आता प्रत्येक बॉलला तुम्हाला सीमारेषेच्या बाहेरची दिशा दाखवावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती तुषारच्या हातामध्ये चेंडू. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 34 धावांची कहाणी. पहिलाच बॉल, नो बॉलचं सिग्नल म्हणजे तिथे एक 1+1 अशा 2 धावा ज्या आहेत त्या संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. इथे तुषारला समजावं लागेल. बघा 34 धावा या फार जरी मोठ्या वाटत असल्या तरी आपल्याकडून एखादी झालेली चुकी आपल्या संघाला जरूर या स्पर्धेमधून माघारी नेऊ शकते. त्यामुळे कमीत कमी चुका तुम्ही मैदानावरती करण्याचा प्रयत्न करा. पहिल्या चेंडूवरती नो म्हणजे फ्री हिटचा बॉल आहे. इथे हा बॉल गोशांकी झोन मध्ये निघून गेलाय म्हणजे एक धाव येईल. त्या एका धावेनं धावफलकाचा वाढता ग्राफ पाहिला, आलेख पाहिला तर तो जाऊन पोहोचेल 14च्या घरामध्ये. यावेळी अगेन एक फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती हा कडा प्रहार सरळ बॉलला विरकावून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर यावेळी आलाय मच निडेड षटकार. येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे 25 धावा. 4 डिलिव्हरीज आर लेफ्ट अँड 25 रन्स आर टू विन. या 25 धावा येणारे 4 बॉल वरती म्हणजे किमान 4 षटकार आणि त्याच्यानंतर गोलंदाजाकडून एखादी चुकी झाली तर त्या चुकीची वाट. मात्र सध्याच्या घडीला पाहिलं तर इथे पॅड वरती बॉल होता आणि इथे एक धाव सहजरित्या कंप्लीट होईल. या चेंडूने जर पाहिलं तर मॅच मधली अक्षरशः हवा काढून टाकली. म्हणजे औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त शिल्लक. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. तुषार निघालाय. तुषारचा पुढचा बॉल, या बॉल सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल. तुषारला पुन्हा एकदा समजणं गरजेचं आहे
की कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये, दबाव देखील नाहीये. मात्र अशा परिस्थितीमध्ये चांगल्या लेंथ वरती बॉल हाताळणं गरजेचं. एक्स्ट्रा एफर्ट आता इथे तेवढेसे गरजेचे नाही राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फक्त व्हॅलिड बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळायचे आहेत. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. 3 तिघाडा काम बिघाडा. इथे पहा 3 क्षेत्ररक्षकाली बॉल मध्ये ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर आलेली 1 धाव. धावफलकामध्ये हलकासा बदलाव होईल. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. याच्यानंतर युवा स्टार, तुम्हाला विनंती असेल पण रेडी राहायचं आहे. युवा स्टारचा संघ मैदानावरती लगेचच आपण प्लीज दाखल व्हायचंय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळत असताना पुन्हा एकदा एक मिस टाइम हिट आपण पाहिला आणि तिथून आलेली 1 धाव जी रणसंख्येला पुढे घेऊन जाईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. म्हणजे इथे जवळजवळ पाहिलं तर वरद संघाने आपला विजय या मॅच मध्ये सुनिश्चित केलाय. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. या मॅच मधील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती चेंडू हवेमध्ये कुठपर्यंत पोहोचेल, स्टँड मध्ये डिपॉझिट जरूर होईल. कोणत्या प्रकारचा धोका नाहीये. ही मॅच जिंकले वरद संघाने. वरद संघाचे अभिनंदन आणि टीम तळेगाव आपले आभार. आपण स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपले देखील आभार असतील. अभिजोशी आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. पुढच्या मॅचला सुरुवात होईल लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनोज पाटील सर आपण ऐकणार आहोत वाशीगावचा हिंदीचा एक दमदार आवाज. आइए मनोज सर, आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए. मित्रांनो, पुढचा बॉल देखील स्विंग अँड मिस. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला होता पण हे चातुर्य